रोडच्या इथे. आणि इथे स्वामीनारायण टेम्पल आहे, तसेच त्याबरोबरच बाकी देवी देवतांचं सुद्धा मंदिर आहे. आणि आतमध्ये आम्ही जसं जाऊ तसं तुम्हाला दाखवून नीलकंठ धाम कसं आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे. तुम्ही गुगलला सर्च केलं तरी तुम्ही बघाल की किती सुंदर आहे ते. पर पर्सन 10 रुपये आहे एंट्री तिकीट, त्यामुळे अगदी रिजनेबल आहे. सो आता आम्ही जात आहोत नीलकंठधाम मंदिराच्या आतमध्ये. सो ही जी एंट्री आहे ती एवढी क्रिएटिव्ह वेने केली आहे की म्हणजे कोणालाही आवडेल. हत्ती आणि त्यांच्यावरचं डेकोरेशन सुंदर पद्धतीने केलेलं आहे. हे साईडला तुम्ही बघू शकता की शॉपिंग सेंटर पण आहेत. आभूषणम काय आहे ते हिमाला, मंगलसूत्र, ब्रेसलेट, पायल, लकी कडा, भरपूर काय काय आयटम्स आहेत. प्लस दुर्लभ दर्शन, शीख श्री तीर्थयात्रा असं काही काही आहे. आणि हे जे कारंज आहे ते सुद्धा मस्त आहे. हा मोठा कलश पण सुंदर दिसतोय. हे तुम्ही समोर बघू शकता नीलकंठ प्रसादम आहे. आणि इथे या साईडला मंदिर म्हणून त्यांनी दाखवलंय, जिथून आपण मंदिरात जाऊ शकतो. अतिशय सुंदर आहे स्वामीनारायण मंदिर. आणि इथे मस्त नटराज पण खूप सुंदर वाटतंय. सो आता आम्ही जात आहोत मंदिरामध्ये.
बोलत होती की जेव्हा तुम्ही नीलकंठ धाम या मंदिरात याल, स्वामीनारायण मंदिरात, तेव्हा तुम्हाला खूप छान वाटेल, प्रसन्न वाटेल. आणि मी रेकमेंड करते की तुम्ही जेव्हा केव्हा स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी प्लॅन कराल तेव्हा तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या. कारण मागे तुम्ही बघू शकता की किती सुंदर मंदिर आहे. आणि हे मेन मंदिर आहे जिथे स्वामीनारायण भगवान आहे. आणि तिकडे समोर हनुमानजी महाराजांचं मंदिर आहे, ते सुद्धा मी दाखवते. आणि हे जे मंदिर आहे ते घनश्याम मंदिर आहे, म्हणजे श्रीकृष्ण. इथे बघू शकता हनुमान मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे आणि मूर्ती सुद्धा हनुमानांची खूप छान आहे. आतमध्ये जाऊन मी दाखवते तुम्हाला. नेचर बनवलंय जिथे कृष्ण आणि त्याचे सगळे सोयरे झाडावर आहेत आणि आजूबाजूला गोपिका आहेत. सो आम्ही आता निघत आहोत नीलकंठ धाममधून आमच्या हॉटेलवर चेक इन करायला. सो पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही वेट अँड वॉच करा. बाय बाय.